श्री संत गजानन महाराज प्रगट दिन विशेष कथा. जय जय गजानन हा केवळ जयघोष नाही, हा आहे अनंत श्रद्धेचा, अढळ विश्वासाचा आणि भक्ताच्या महासागराचा नाद. आजचा हा पवित्र दिवस शेगाव नगरीत अवतरलेल्या परमसिद्ध योगीराज श्री गजानन महाराजांच्या प्रगट दिनाचा. महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेत ज्या महापुरुषाने भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा शब्द नाही तर अनुभूती दिली, ते म्हणजे गजानन महाराज. शेगाव एक सामान्य गाव ते दिव्य तीर्थक्षेत्र. अकोला जिल्ह्यातील शेगाव एकेकाळी सामान्य लहानसं गाव, ना राजवाडे ना भव्य मंदिरे, पण विधात्याच्या योजनेत या भूमीला एक अलौकिक स्थान लाभले होते. सन 1878चा तो दिवस, फाल्गुन वद्य सप्तमी. शेगावच्या गावकऱ्यांना अजूनही माहीतही नव्हतं की आज त्यांच्या आयुष्यात एक दिव्य पर्व सुरू होणार आहे. गजानन महाराजांचा अद्भुत प्रगट सोहळा. शेगावच्या लक्ष्मीबाई देशपांडे यांच्या घरासमोर एक विचित्र, अगम्य, अलिप्त व्यक्ती प्रकट झाली. फाटकी कफनी, डोक्यावर भस्म, अंगावर मळकट कपडे, कधी वेड्यासारखं वागणं, कधी शांत ध्यानस्थ मुद्रा. याला गावाबाहेर हकलून द्या, पण काही संवेदनशील मनांनी ओळखलं, हा वेडा नाही, हा परमात्माचा अवतार आहे. स्मशानातील वास आणि लोकांना तिरस्कार. महाराज स्मशानात राहू लागले. शिळं अन्न, उष्ट अन्न, कधी उपवास, कधी दिवसांदिवस मौन. लोक हसत, टोमणे मारत, कुत्र्यासारखे हकालणी करत, पण महाराज ते शांत, अलिप्त, निर्लेप, जणू सांगत होते, मी देह नाही, मी आत्मा आहे. पहिला खरा भक्तीचा दीप. त्या काळात शेगावमध्ये राहत होते भास्कर पाटील कुलकर्णी. ते महाराजांकडे पाहत आणि त्यांच्या डोळ्यात काहीतरी वेगळं दिसत होतं, करुणा, ज्ञान आणि असीम शक्ती. भास्कर पाटलांनी महाराजांची सेवा सुरू केली. लोक विरोध करत होते, पण त्यांची श्रद्धा डगमगली नाही. हळूहळू महाराजांचा तत्वज्ञान. गावकरी म्हणू लागले, हा कोण वेडा आहे, याला गावाबाहेर हकलून द्या. पण काही संवेदनशील मनांनी ओळखलं, हा वेडा नाही, हा परमात्म्याचा अवतार आहे. स्मशानातील वास आणि लोकांचा तिरस्कार. गजानन महाराज स्मशानात राहू लागले. शिळं अन्न, उष्ट अन्न, कधी उपवास, कधी दिवसांदिवस मौन. लोक हसत, टोमणे मारत, कुत्र्यासारखी हकालणी करत, पण महाराज ते शांत, अलिप्त, निर्लेप, जणू सांगत होते, मी देह नाही, मी आत्मा आहे. भास्कर पाटील. पहिला खरा भक्तीचा दीप. त्या काळात शेगावमध्ये राहत होते भास्कर पाटील कुलकर्णी. पाहत आणि त्यांच्या डोळ्यात काहीतरी वेगळंच दिसत होतं, करुणा, ज्ञान आणि असीम शक्ती. भास्कर पाटलांनी महाराजांची सेवा सुरू केली. लोक विरोध करत होते, पण त्यांची श्रद्धा डगमगली नाही. हळूहळू महाराजांचा महिमा पसरू लागला. पहिला चमत्कार. श्रद्धेला आलेला प्रकाश. एक दिवस भास्कर पाटलांचे घर जळू लागले. सर्व काही संपणार अशी स्थिती. भास्कर पाटील धावत महाराजांकडे गेले. डोळ्यात अश्रू, मनात भीती. महाराज शांतपणे म्हणाले, घाबरू नकोस, जा. आणि आश्चर्य, आग आपोआप विझली. तो क्षण, तो अनुभव, भक्तीचा दीप उजळला. तत्वज्ञान. शब्दात कमी, अनुभूतीत अमर्याद. महाराज फारसं बोलत नसत, पण जेव्हा बोलत तेव्हा थेट हृदयाला भिडत. त्यांचे काही अमृत वचन. जग हे मिथ्या आहे, देहावर माया करू नको, श्रद्धा ठेवा, सबुरी ठेवा. ते म्हणत नव्हते, ते जगत होते, ते जगवत होते. दासगणू महाराज चरित्राचा दीपस्तंभ. दासगणू महाराज पोलीस खात्यातील अधिकारी, पण अंतःकरणात भक्त. त्यांनी महाराजांचे जीवन जवळून पाहिले, अनुभवले आणि लिहिले श्री गजानन विजय ग्रंथ. हा ग्रंथ म्हणजे फक्त कथा नाही,
तो म्हणजे भक्तीचा जिवंत पुरावा आहे. भक्ताची संख्या वाढू लागली, आजारी बरे होऊ लागले, दारिद्र्य दूर झाले, मानसिक यातना शांत झाल्या. पण महाराज म्हणत, मी काही करत नाही, सर्व काही ईश्वर करतो. अहंकाराला तडा देणारे प्रसंग निर्माण झाले होते. एक श्रीमंत माणूस महाराजांकडे आला. अहंकार, गर्व, संपत्तीचा माज. महाराजांनी त्याला कडक शब्दात हाकलले. तो दुखावला. पण काही दिवसात त्याच्यावर संकट आलं. तेव्हा त्याला उमगलं, महाराज म्हणजे करुणेचा महासागर, पण अहंकाराचे शत्रू, भक्तीचा खरा अर्थ. महाराज शिकवत होते, भक्ती म्हणजे मागणं नाही, भक्ती म्हणजे शरणागती. भक्ती म्हणजे स्वतःला विसरून ईश्वरात विलीन होणं. इथवर आपण पाहिलं महाराजांचा प्रगट काळ, पहिले भक्त, चमत्कार, तत्वज्ञान. महाराजांची लीला, चमत्कार नव्हे, करुणेचे दर्शन. शेगावमध्ये महाराजांचा वास वाढत गेला तसे भक्तांची गर्दीही वाढू लागली. कोणी आजाराने त्रस्त, कोणी दारिद्र्याने होरपळलेले, कोणी मानसिक दुःखाने खचलेले. महाराज कुणालाही नाकारत नसत, पण एक गोष्ट स्पष्ट सांगत, श्रद्धा ठेव, सबुरी ठेव. रोगमुक्तीचे असंख्य अनुभव, पण भक्ताला अनेक वर्षाची कुष्ठरोगाची व्याधी. औषधोपचार करूनही काही फरक नाही. तो महाराजांच्या चरणी पडला. महाराजांनी फक्त भस्म दिली आणि म्हणाले, नियमाने लाव. काही दिवसात रोग नाहीसा झाला. डॉक्टरही चकित. आणि कधी स्वतःचा गाजावाजा केला नाही. ते म्हणत, हे माझं नाही, ईश्वराचं काम आहे. संसारात अडकलेल्यांसाठी आधार. एक गृहस्थ कर्जाने त्रस्त, घरात कलह, मनात आत्महत्येचे विचार. तो महाराजांकडे आला. महाराजांनी त्याच्याकडे पाहून फक्त एवढंच म्हटलं, थांब. तो शब्द जणू काळालाच थांबवणारा. त्या माणसाचं आयुष्य वळणावर आलं. हळूहळू परिस्थिती सुधारली. आजही त्याची पिढी महाराजांची भक्त आहे. अहंकाराचा नाश करणारे प्रसंग. एक विद्वान पंडित महाराजांकडे आला. शास्त्र, वेद, पुराण यांचा अभिमान. विचारलं, तुला स्वतःला ओळखता येतं का? पंडित निरुत्तर. तेव्हाच त्याला कळलं, ज्ञानाचा अहंकार हा अज्ञानापेक्षा अधिक घातक असतो. महाराजांचे मौन शब्दापेक्षा प्रभावी. अनेक वेळा महाराज दिवसेंदिवस बोलत नसत, पण त्या मौनातूनही भक्तांना उत्तर मिळायचं. आजही अनेक भक्त सांगतात, महाराज बोलले नाहीत, पण मनातली शंका दूर झाली. शेगाव भक्तीचे केंद्र बनू लागले. हळूहळू शेगावची ओळख बदलली. लहानसं गाव, पण आध्यात्मिक ऊर्जेने भरलेलं. दूरदूरहून लोक येऊ लागले. जात पात, श्रीमंत, गरीब. महाराजांच्या दारात सगळे समान. दासगणू महाराजांचे अनुभव. दासगणू महाराज सांगतात, गजानन महाराज हे देहात वावरत असलेले सिद्ध योगी होते. त्यांनी अनेक प्रसंग ग्रंथात लिहिले, जे आजही वाचताना अंगावर रोमांच उभे करतात. महाराजांची करुणा. पशुपक्ष्यांवरही महाराज प्राण्यांवरही अपार प्रेम करत. कुत्रे, गायी, पक्षी. एकदा एका कुत्र्याला मार लागला. महाराजांनी त्याला जवळ घेतलं. डोळ्यात पाणी. ते दृश्य पाहून फक्त समजून गेले, ही करुणा मानवी मर्यादे पलीकडची आहे. समाधीची पूर्वसूचना. स्वतःच्या समाधीची जाणीव होती. ते अनेकदा म्हणत, मी ते फार दिवस नाही. भक्त व्याकुळ व्हायचे, पण महाराज शांत. समाधी सोहळा, देहाचा अंत, कृपेची सुरुवात. सन 1910 कार्तिक वद्य त्रयोदशी. महाराजांनी भक्तांना जवळ बोलावलं, आशीर्वाद दिले आणि शांतपणे समाधी घेतली. तो दिवस शेगावसाठी दुःखाचा, पण भक्तासाठी अमरत्वाचा. समाधीनंतरही अनुभव. महाराज देहाने गेले, पण कृपेने नाही. आजही हजारो भक्त सांगतात,
संकटात मार्ग सापडला, आजार बरा झाला. दरवाजा केला नाही. ते म्हणत, हे माझं नाही, ईश्वराचं काम आहे. संसारात अडकलेल्यांसाठी आधार. एक गृहस्थ कर्जाने त्रस्त. घरात कलह, मनात आत्महत्येचे विचार. तो महाराजांकडे आला. महाराजांनी त्याच्याकडे पाहून फक्त एवढंच म्हटलं, थांब. तो शब्द जणू काळालाच थांबवणारा. त्या माणसाचं आयुष्य वळणावर आलं. हळूहळू परिस्थिती सुधारली. आजही त्याची पिढी महाराजांची भक्त आहे. अहंकाराचा नाश करणारे प्रसंग. एक विद्वान पंडित महाराजांकडे आला. शास्त्र, वेद, पुराण यांचा अभिमान. महाराजांनी त्याला विचारलं, तुला स्वतःला ओळखता येतं का? पंडित निरुत्तर. तेव्हाच त्याला कळलं, ज्ञानाचा अहंकार हा अज्ञानापेक्षा अधिक घातक असतो. महाराजांचे मौन शब्दापेक्षा प्रभावी. अनेक वेळा महाराज दिवसांदिवस बोलत नसत, पण त्या मौनातूनही भक्तांना उत्तर मिळायचं. महाराज बोलले नाहीत, पण मनातली शंका दूर झाली. शेगाव भक्तीचे केंद्र बनू लागले. हळूहळू शेगावची ओळख बदलली. लहानसं गाव, पण आध्यात्मिक ऊर्जेने भरलेलं. दूरदूरहून लोक येऊ लागले. पात, श्रीमंत, गरीब याचा भेद नाही. महाराजांच्या दारात सगळे समान. दासगणू महाराजांचे अनुभव. दासगणू महाराज सांगतात, गजानन महाराज हे देहात वावरत आलेले सिद्ध योगी आहेत. त्यांनी अनेक प्रसंग ग्रंथात लिहिले. ते आजही वाचतात, अंगावर रोमांच उभे करतात. महाराजांची करुणा. पशुपक्ष्यांवरही महाराज प्राण्यांवरही अपार प्रेम करतात. कुत्रे, गायी, पक्षी. एकदा एका कुत्र्याला मार लागला. महाराजांनी त्याला जवळ घेतलं. डोळ्यात पाणी. ते दृश्य पाहून फक्त समजून गेले, ही करुणा मानवी मर्यादेपलीकडची आहे. महाराजांचा श्वासच संदेश. स्वतःला कमी समजू नकोस. अहंकार सोड. कर्म करत राहा. ईश्वरावर विश्वास ठेव. महाराज आजही म्हणत असतील, मी तुझ्याच जवळ आहे. प्रगट दिनाचे महत्त्व. प्रगट दिन म्हणजे फक्त उत्सव नाही, तो आहे आत्मचिंतनाचा दिवस. नव्या श्रद्धेने जगवण्याचा दिवस आणि महाराजांच्या चरणी मन अर्पण करण्याचा दिवस. आजच्या भक्तासाठी संदेश. आजच्या धावपळीच्या जगात गजानन महाराज सांगतात, थोडं थांब. स्वतःकडे पाह आणि माझ्यावर विश्वास ठेव. संत गजानन महाराजांची ही कथा ऐकताना जर तुमच्या डोळ्यात पाणी आलं असेल, मन शांत झालं असेल किंवा एखादी आशा जागी झाली असेल, तर समजा गजानन महाराजांनी तुमचं ऐकलं आहे. जय गजानन, जय जय गजानन. तर मग भक्त मंडळी, तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी पवित्र धर्मकथा ह्या माझ्या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.